बघा आता कटोरी तर बघा अशा पद्धतीने आपला हा फ्रंटचा हा साईड पार्ट आणि ही कटोरी निघालेली आहे आपली मूळ कटोरी. तर ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर बघा कटोरीसाठी एक पेपर घ्यायचा आणि त्याला असं क्रॉसमध्ये पहिल्यांदा घडी घालायची. क्रॉसमध्ये घडी घालायची आहे अशा पद्धतीने. आणि आपली ही जी मूळ कटोरी आहे तर तिचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा. तर हे टोक खालचे जे दोन्ही आहे एकमेकांवर बरोबर जोडायचे आणि हा असा याचा मध्य काढून घ्यायचा. हा याचा मध्य झाला मूळ कटोरीचा. आता हा मध्य आणि हे जे आपण इथे क्रॉस करून याचा मध्य घेतलेला आहे त्या मध्यावर हा मध्य ठेवायचा ह्या कटोरीचा. असा मध्य ठेवायचा. इथे थोडं आपण नॉच मारून घ्यायचं. ठीक आहे, इथे नॉच मारून घ्यायचा. इथे ठेवायची बरोबर कटोरी. मध्यावर मध्य जोडायचं आहे. हे क्रॉसमध्ये ठेवायचं कारण मैत्रिणींनो आपला मध्य बरोबर निघतो, इकडे तिकडे चुकत नाही. मार्किंग व्यवस्थित येतं आपलं. ठीक आहे, हे बघा हे असा मध्य. आता ही कटोरी जशी आहे तशीच्या तशी इथे आखून घ्यायची पहिल्यांदा बरोबर. हे बघा अशा पद्धतीने. आणि ही खालून वाढीव रेषा आखून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला वाढवून घ्यायची. आता इथे या बाजूला 1 इंच वाढवायचं आहे. या बाजूला 1 इंच, या बाजूला 1 इंच आणि हा जो मध्य आहे तिथून खाली 1.25 इंच असं मार्क करायचं आहे. ठीक आहे. आता गळपट्टीची साईड आहे तिथून इकडे आपल्याला ही रेषा अशी तिरकस जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायची. आणि हा आकार जो आहे इकडे सुद्धा इथे गळ्याकडून इथेही वाढवायची गरज नाही. डायरेक्ट इथूनच सुरुवात करायची आहे आणि जिथे आपण वाढवला आहे तिथे हा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर असा डॉट 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 करत हा बरोबर इथे जोडायचा आहे. हे आकार द्यायला शिकायचं खूप मेहनत करावी लागते मैत्रिणींनो, खूप सराव लागतो. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस खूप करा पेपरवर. ठीक आहे. व्यवस्थित आकार दिले गेल्याशिवाय कटिंग व्यवस्थित होत नाही आणि मग पुढचं सगळं बिघडतं. त्यामुळे सराव करा खूप. आता हे जे आपण 1.25 इंच मध्यावर वाढवलेलं आहे खाली सरळ, तर तिथून हे जे टोक आहे इथून क्रॉसमध्ये आपल्याला जोडायचं आहे. वर इथून क्रॉसमध्ये असं जोडायचं. या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये. हे बघा अशा पद्धतीने ही झाली आपली वाढवलेली कटोरी. आता आपण ही कटिंग करून घेऊया. तर बघा ही आपली